नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मॅनिफेस्टेशन बद्दलचं एक सिक्रेट सांगणार आहे तुम्हाला, की जे खूप कमी लोकं त्याबद्दल बोलतात आणि आपलं मॅनिफेस्टेशन का येत नाहीये? म्हणजे काय थांबवतंय मॅनिफेस्टेशन आपलं? तर बऱ्याच वेळेला असं वाटतं ना, की आपलं नशीबच असेल, आपली वेळ बरोबर नाहीये सध्या किंवा काहीतरी मोठा प्रॉब्लेम असेल किंवा आपण चुकीचं टेक्निक करतो आहे, तितक्या वेळा आपण ते टेक्निक केलेलं नाहीये, असं. अशा सगळ्या गोष्टी मनात येतात, की म्हणून आपलं मॅनिफेस्टेशन होत नाहीये. पण मी आज तुम्हाला सांगणार आहे, की एक अतिशय छोटीशी गोष्ट असू असू शकते, की ज्यामुळे तुमचं मॅनिफेस्टेशन थांबतं आणि ती म्हणजे तुम्ही जी रोज अनुभवता ती चिड म्हणजे आज आता आपण ना एक नेव्हिल गॉर्डन यांची अनॉयन्स टेक्निक जे आहे ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे, जे त्यांच्या ह्याच्यावर आधारित आहे, त्यांच्या शिकवणीवर आधारित आहे. अनॉयन्स म्हणजे चिड तुमचं हे टेक्निक. तर ते कसं वापरायचं हे आपण आज बघणार आहे ते या टेक्निकमध्ये. तर आता बघा रोज आपल्याला कितीतरी गोष्टींवरनं आपली चिड होत असते. कोणाचा तरी मेसेज नाही आला, काही घरातले नातेवाईक जे तेच बोलत असतात. तेव्हा तुमच्या बरोबर जोडीनं कोवर्कर असतात, त्यांच्या काहीतरी नेहमीची कटकट असते. ट्रॅफिकचा ची कटकट असते. असं खूप गोष्टी असतात, की ज्या दिवसातनं आपण त्याच्यामुळे अगदी चिड होते आपली. पण मग हे जे अनॉयन्स टेक्निक आहे, हे वापरायचं कसं? तर आपल्याला कसं वाटतं ना, की चिड होते कारण कारणच तसं आहे. लोकच तसे वागतायत, परिस्थितीच तशी आहे, म्हणून माझी चिड होते आहे. तर आता बऱ्याच वेळेला असं असतं ना, की परिस्थिती जी असते ना, त्याच्यामध्ये 2 लोकं त्या सेम परिस्थितीमध्ये अगदी 2 वेगवेगळ्या तऱ्हेने वागू शकतात किंवा त्यांची रिएक्शन ही वेगवेगळी असू शकते. आपल्याला काय वाटतं, की नाही हे झालं, की हे चिड होणारच आहे सगळ्यांची, तर तसं नसतं. सो बऱ्याच वेळेला नेव्हिल गॉर्डन ह्याच्यामध्ये काय म्हणतात, की तुमची जी आतली स्टेट आहे, ती तुम्हाला बाहेर दिसते. तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय, ह्याच्यावर तुमचं बाहेरचं जग जे दाखवतंय तुम्हाला, ते त्याचं प्रतिबिंब आहे. ते मिरर सारखं आहे, बरोबर आहे? तर आता आपल्याला ही आतली स्टेट बदलायला पाहिजे आहे. सो आता काही प्रसंग बघूया. मी आता म्हटलं ना, 2 लोकं वेगळे-वेगळे रिएक्ट करू शकतात एकाच गोष्टीकडे बघताना. तर बघा, की तुम्ही तुमचं फायनान्शियल अबंडन्ससाठी पैसे जास्त हवे आहे, तुमचं काय स्वप्न आहे, त्यासाठी करता आहात, लॉ ऑफ अझम्पशन वापरता आहात, झोपायच्या आधी तुम्ही सगळं ते फीलिंगमध्ये यायचा प्रयत्न करता आहात. असं सगळं तुम्ही अफर्मेशन करताय, लॉ ऑफ अट्रॅक्शनची एवढी टेक्निक आहे, ते सगळं तुम्ही करता आहात. ठीक आहे. आणि दिवसामध्ये काय होतं, तुम्ही काहीतरी काम करत असता, तुमच्या फोनवर नोटिफिकेशन दिसतं. पेमेंट ड्यू. ठीक. की तर आता हे पेमेंट ड्यू म्हणजे आता सगळंच आपलं हल्ली बऱ्यापैकी ऑनलाईन असतं, त्यामुळे असे नोटिफिकेशन आपल्याला अगदी रोजच्या ह्याच्यात येत असतात. तर आता बघा, की जी व्यक्ती फायनान्शियल अबंडन्स ज्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, ती कशी रिएक्ट करेल आणि ज्या ज्या व्यक्ती अजून त्या प्रोसेसमध्ये आहे, ज्याचं झालेलं नाहीये, ती व्यक्ती कसं वागेल? नोटिफिकेशन एकच येतंय दोघांना. तर आता ज्याचं अजून पूर्ण झालेलं नाहीये, ज्याला कायम पैशाची चिंता आहे, ती व्यक्ती ते पेमेंट ड्यू बघून काय म्हणेल, की "अरे बापरे! आता परत एक अजून हे एक बिल राहिलं. किती खर्च होतात महिन्याला? कधी पैसे मिळणार आहेत? माझं कधी मॅनिफेस्टेशन होणार आहे? कधी यातनं मी बाहेर पडणार आहे? किती अजून वाट बघायची आहे? मी अजून कुठलं टेक्निक करू?" असं त्या व्यक्तीचे मनात विचार येतील. बरोबर आहे? पण आता असं हे करा, की ज्या व्यक्तीचं हे मॅनिफेस्टेशन झालेलं आहे, फायनान्शियल अबंडन्स, समृद्धी त्यांच्याकडे आलेली आहे. ते काय करतील, पेमेंट ड्यू बघतील आणि म्हणतील, की हां, किती तारखेपर्यंत भरायचंय, लगेच चेक काढायचा आहे, ऑनलाईन करायचंय, काय करायचंय ते करतील. त्यांना त्याच्यामध्ये काहीच चिड होणार नाही किंवा काहीच होणार नाही. बरोबर आहे? कारण ते झालेलं आहे. तर आता लॉ ऑफ अझम्पशन वापरताना आपण काय करतो, की लॉ ऑफ अझम्पशन आपण आधी अझ्युम करतो. आपण आधी हे असं मानतो, की ते आपलं जे इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे. सो प्रत्येक वेळेला ही जेव्हा अशी आपली चिड होते, तेव्हा असा विचार करायचा आपल्याला म्हणजे त्या चिडचिडीला आपण एक टूल म्हणून वापरणार आहे. तर की आत्ता माझं स्वप्न जर का पूर्ण झालं असतं, तर मी कशी वागले असते. ठीक आहे. सो कारण आता अजून एक उदाहरण घेऊया. पुढे सांगायच्या आधी सांगते. तर बघा तुम्ही एखादं चांगलं नातं मॅनिफेस्ट करायचा प्रयत्न करताय, की आपलं नातं एक जवळचं प्रेमळ असावं किंवा तुम्ही लाईफ पार्टनर मॅनिफेस्ट करायचा ह्याच्यात आहात, डेट करत आहात, काही असेल. आणि मग तुमचं हे असतं, की तुमची एक अपेक्षा आहे त्या व्यक्तीकडनं आणि त्या व्यक्तीचा मेसेज आला नाही. तर तुमच्या मनात लगेच काय विचार येऊ शकतात, की म्हणजे माझं काही महत्त्वच नाहीये, आत्ताच अशी परिस्थिती तर पुढे काय होणार आहे? किंवा आता माझं महत्त्व संपलेलं आहे. त्यांना दुसरं काही कोणी मिळालेलं आहे का? किंवा ह्यांचं मला काही काळजी नाहीये, लक्ष नाहीये, काहीही असू शकतं.
बरोबर आहे. हे अशा गोष्टींनी तुम्हाला राग येऊ शकतो, चिड होऊ शकते, वाईट वाटू शकतं. पण आता तुम्ही जर का ते चांगलं नातं मॅनिफेस्ट करायच्या ह्याच्यात आहात आणि तुम्ही हे अझ्युम केलेलं आहे, की तुमचं नातं तसं झालेलं आहे. तर जेव्हा मेसेज येत नाही, तेव्हा आपली पहिली रिएक्शन काय होणार आहे? की असेल बिझी असतील ना किंवा म्हणजे म्हणून मेसेज नाही आलेला किंवा आता आपलं नातं इतकं चांगलं आहे, की असं तुमच्या मनातच येणार नाही, की त्यांचं माझ्याकडे लक्ष नाहीये का किंवा असं. कारण काय आहे, की आता तुम्ही ते एकदा गृहीत धरले, की आपलं नातं चांगलंच आहे, तर मग अशी शंकाच येत नाही ना मनामध्ये, की असं काय दुसरं कोणी मिळालंय का? किंवा असं काही विचार पण येत नाहीत मनामध्ये. तर म्हणून बघा, की जेव्हा आपण हे असं अझ्युम करतो आणि तरीसुद्धा आपली चिड होते, याचा अर्थ आपली जी आतली स्टेट आहे, ती बरोबर नाहीये. ती अजूनही आपण जुन्या स्टेटमध्ये आहोत. आपल्याला आपले नवीन स्टेटमध्ये जायची गरज आहे. अझ्युम केल्यानंतर, आपण व्हिज्युअलाइज केल्यानंतर, की ते झालेलं आहे. आणि मग ती झालेली व्यक्ती कसं वागेल असं वागायचा प्रयत्न करायचा आहे. तर ही जी चिड आणि हे आहे, हे दाखवतं की तुम्ही अजून तिथे नाही आहात. बरोबर आहे? सो म्हणून ही जी सगळ्या गोष्टींना एक टूल म्हणून वापरायचं आहे, की तुम्हाला तुमचं युनिव्हर्स असेल, तुम्ही सबकॉन्शियस माइंड म्हणा, की हे दाखवतंय. हे एक नोटिफिकेशन आलेलं आहे. चिड हे तुमचं एक नोटिफिकेशन आहे तुम्हाला, की तुम्ही लक्ष द्या आणि ज्याप्रमाणे ते पूर्ण झालेलं आहे असं वागायचा प्रयत्न करा. आणि बघा, की तुमची जी आता तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये आहात. तो स्टेट चेक करण्यासाठीची आपल्याला हे नोटिफिकेशन आहे. आपली ही चिड आहे. म्हणजे. सो आता बघा, की तुम्ही एखादा नवीन बिझनेस सुरू केलेला आहे. तुमचा एक कोणीतरी कस्टमर येतो, पण ते काही घेत नाहीत. आता अशा वेळेला तुम्ही सक्सेसफुल बिझनेसमॅन असाल, तर तुम्ही काय विचार करता, की हा माझ्यासाठी योग्य कस्टमर नव्हता किंवा माझा कस्टमर अजून यायचा आहे. अ, ज्याला माझ्या सर्व्हिसेसची गरज आहे, ती व्यक्ती येते आहे, ऑन द वे आहे. काहीही म्हणजे असं पॉझिटिव्ह. ज्या व्यक्ती ती स्टेटमध्ये नाहीये, ती काय करणार आहे, की एवढा बिझनेस तर काढून बसलोय, पण काही येत नाहीत. बहुतेक माझ्या सर्व्हिसेसची कुणाला गरजच नाहीये, असा. सो आता बघा, की आणि अशा स्टेटमध्ये गेल्यानंतर तो खरंच दुसरा कस्टमर आल्यानंतर सुद्धा तुमची त्याच्याशी बोलण्याची हे कशी असेल, तुमची ऊर्जा कशी असेल त्या व्यक्तीशी. सो म्हणून प्रत्येक सिच्युएशनमध्ये सिच्युएशन तीच असली तरी आता तुम्हाला अशा दृष्टीनं बघायचं आहे, की तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि ती ती व्यक्ती जी आहे पूर्ण स्वप्न झालेली, ही या परिस्थितीला कसं रिएक्ट करेल. आणि मग मगाशी म्हटलं तर तसं, की आपली इतक्या गोष्टींनी चिड होत असते. तर अशा वेळेला देखील असं समजायचं, की ही व्यक्ती आपल्याला आपल्या स्टेटची जाणीव करून देते. आपण कुठल्या आत्ता भावनेच्या स्टेटमध्ये आहोत, हे दाखवण्यासाठी ही व्यक्ती अशी वागते. मग इतरांवरची ती चिड आणि ते सगळं पण बघा आपोआपच कमी होतं, की ते आपल्यासाठी उपयोगी गोष्ट करतायत, की आपल्याला जाणीव करून देतायत, की आपण कुठे आहोत याची. सो असा जेव्हा आपण विचार करू, तेव्हा आपण जास्तीत जास्त आपल्या आनंदी आणि फीलिंग्ज आपलं मॅनिफेस्टेशन झालंय या फीलिंग स्टेटमध्ये राहतो. कारण रात्री जस्ट झोपताना 5 मिनिटं, 1 मिनिटं जे काही तुम्ही टेक्निक कराल, ते आणि दिवसातले इतर सगळे तास तुम्ही जर का या चिड किंवा या नकारात्मक भावना असेल, शंका असेल, म्हणजे उशीर म्हणून आपण तुम्ही टेन्शन असेल, स्ट्रेस असेल, ह्या सगळ्या ह्याच्यात असला, तर म्हणजे ते डॉमिनंट स्टेट आहे तुमची, नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात. त्यामुळे ते मॅनिफेस्ट करायला खूप अवघड जाणार आहे तुम्हाला. सो ह्याची जाणीव किंवा हे लक्षात आणून देण्यासाठी आपली कुठे-कुठे चिड होते आणि आपलं स्वप्न पूर्ण झाल्यावर आपण त्या क्षणी किती आनंदी असू किंवा ह्या छोट्या-छोट्या चिडचिडी असतात ना, लक्षात सुद्धा येत नाही. बघा तुमचं सगळं छान चाललेलं आहे, तर मग आपलं फायनान्शियल प्रचंड अबंडन्स आहे. थोडंसं इकडे-तिकडे काही झालं ना, तर आपल्या मनात सुद्धा येणार नाही, की हे काय? आपल्याला चिडायला पण होणार नाही. सो म्हणून त्या स्टेटमध्ये ऑलरेडी आपण जर का जायचा प्रयत्न केला, तर बघा बाहेरची रिॲलिटी, बाहेरचं वास्तव तसं बदलायला सुरू होतं. सो म्हणून हे एक अनॉयन्स टेक्निक म्हणतात ह्याला. तर आता नेव्हिल गॉडर्ड ह्यांचं काय म्हणणं आहे बघा, की डू नॉट ट्राय टू चेंज द वर्ल्ड, चेंज युअर कन्सेप्शन ऑफ युअरसेल्फ. मग तुम्हाला तुमची स्टेट बदलायची आहे, तुमची आतली मानसिक स्थिती बदलायची आहे, तर तुम्हाला ते बाहेरच्या जगामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसेल. सो म्हणून हे मला आवडतं कारण हे खूप छोटं टेक्निक आहे. अगदी साधं टेक्निक आहे. पण ते रोजच्या आयुष्यात त्याचा खूप उपयोग होतो. कारण म्हणजे आपण असं लक्षात आलं, की सारखंच हल्ली आपली चिड होते आणि मग आपण जेव्हा असं होतं, की मग आपण त्याच नकारात्मक ऊर्जेने आपण इतरांशी बोलतो. अजून नकारात्मक प्रसंग दिसायला लागतात. तर त्याच्याऐवजी प्रत्येक क्षणी त्याला फक्त आपण एक आपलं नोटिफिकेशन समजलं, की युनिव्हर्सने आपल्याला नोटिफिकेशन पाठवलंय, लक्ष द्या, लक्ष द्या एवढंच.
तर मग नक्कीच आपलं मॅनिफेस्टेशन लवकर यायला, आपण आनंदी राहायला, आपण एक चांगलं आयुष्य, आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठीची ऊर्जा, उत्साह सगळं आपल्याला हळू दिसायला लागतं आणि या सगळ्या स्टेट बदलल्याचे परिणाम इतर आपल्या बाहेरच्या गोष्टींमध्ये देखील दिसायला लागतात. सो म्हणून आज हे छोटंसं टेक्निक तुमच्यावर शेअर करायचं होतं. आवडलं तर लाईक करा. फायदा होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा. कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही, तुम्हाला आवडलं तर, की मी माझी स्टेट निवडतो किंवा निवडते. कारण हा एक चॉईस आहे, हे आपण बऱ्याच वेळेला विसरतो स्टेट. तर म्हणून नक्की कमेंटमध्ये आवडलं तर असं हे करा, म्हणजे मला कळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक नमस्कार.